हाय, वेलकम टू अ यूट्यूब चॅनल. आपल्याच सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याच सगळ्यांचं स्वागत आहे. आणि येस, फायनली आम्ही आलो आहे बँड्राला. कारण इसवी सन पूर्वी आम्ही इसवी सन पूर्वीपासून जो काही प्लॅन करत होतो बँड्राच्या कँडीज कॅफेला यायचा, तो फायनली सक्सेसफुल झाला आहे. आणि आम्ही दोघे हावरट आहोत ह्या कॅफेसाठी. हावरट, हो, करेक्ट ऐकलं आहेत तुम्ही. सो आम्ही फायनली तिकडे आलो आहे. आणि आत्ताची एंट्री बघा, फक्त बघा. आता माझी बहीण तिने असं काही सगळ्यांना इन्व्हाइट करते ती क्योंकि सास भी कभी बहुतीमधल्या तुलसीसारखं की या जसं काय हा कॅफे आमच्या दोघींचाच आहे. आणि आता सगळ्यात मेन महत्त्वाचं काम करायला आम्ही दोघी इथे आलेलो आहोत काउंटरला, फूड काउंटरला. आणि इकडे यांच्याकडे बरेच म्हणजे खरंच बरेच असे वेगवेगळे फूड आयटम्स आहेत त्यांच्याकडे अवेलेबल. सँडविचेस, पफ, चिकन सँडविच, चिकन पफ आणि इवन स्वीटमध्ये पण आहे बघा, बघू शकता तुम्ही. ते स्वीटमध्ये ते त्यांनी चीज रोल, चीज मफिन्स किंवा असे पेस्ट्री, परत प्लम केक, असे बरेच. आणि हे जे क्यूटचं असं छोटंसं असे ते कपकेक ठेवलेले आहेत, कारण की ते बरीच छोटी मुलं पण येतात, आम्ही कुठे मोठे आहोत म्हणून. आणि इकडे माझी बहिणी सिरियसली बिचारी ऑर्डर देते. सिरियसली मी अशासाठी म्हटलं आहे, पुढे बघा, कोणाचं काय तर कोणाचं काय, म्हणजे ती बिचारी तिथे सिरियसली ऑर्डर करते. बाकी काही नाही मी करत आहे, लहान बहीण असल्याचा फायदा करून घेते, उगाचच फुकटचे लाड करून माझे घेते, बाकी काही नाही. आणि हा जो फूड आयटम ज्याचं नाव आम्हाला अजिबात बोलता येत नव्हतं बघा, पोर्तुगीज पेस्ता देना असं. आणि हे त्यांचं किचन आहे जे त्यांनी खूप छान मॅनेज करून ठेवलेलं आहे आणि खूप स्वच्छ आहे, तुम्ही बघू शकता. म्हणून मी त्याच्यासाठी खास हा व्हिडिओ शूट केला होता त्यांचं किचन दाखवण्यासाठी. आणि हे जे आम्ही ऑर्डर केलं होतं चिकन सँडविच, 2 चिकन पफ आणि बट ऑब्वियस आमची फेवरेट कोल्ड कॉफी आणि ते वेफर्स त्यांनी कॉम्प्लिमेंटरी दिले होते. आणि आता आयुष्यातलं महत्त्वाचं काम जे करण्यासाठी आम्ही भेटलो होतो, ते म्हणजे आम्ही जवळजवळ 6-7 महिने भेटलो नव्हतो, 6 महिने तर कन्फर्म. सो ते आयुष्यातलं ज्या महत्त्वाच्या गप्पा बाकी होत्या, गॉसिप बाकी होतं, ते आता आमचं सुरू झालं होतं. म्हणजे आयुष्याचं गॉसिप, इंडस्ट्रीतलं गॉसिप आणि अशा गप्पा ज्या अपूर्ण राहिलेल्या होत्या, त्याच्यासाठीचा हा प्लॅन होता. म्हणजे ह्या बँड्रातल्या ते कँडीज कॅफेसाठी तर आम्ही हावरट आहोत, कारण का तिकडचे जे छान छान त्यांचे जे फूड आयटम्स आहेत आणि ते कोल्ड कॉफी वगैरे त्याच्यासाठी. पण मेन एक कारण होतं ते म्हणजे आमच्या अर्धवट राहिलेल्या, अपूर्ण राहिलेल्या गप्पा, गॉसिप त्याच्यासाठी. आणि तुम्हाला ते काही वेगळं सांगायची गरज नाही आहे, कारण का आता बहिणी म्हटल्यावर तुम्ही पण घरात ज्या बहिणी असाल तर त्यांनाही माहिती असेल की बहिणींचं गॉसिप, बहिणींच्या गप्पा काय असतात त्या. आणि आमच्या इंटेन्सिटीवरून तुम्हाला कळतच असेल काय लेवलला आम्ही गप्पा मारल्यात आणि गॉसिप केलं आहे. आणि तुम्हाला आमच्या गप्पांचा किस्सा सांगायचा म्हणजे असे तर खूप किस्से आहेत, त्यातला एक फेमस किस्सा. आम्ही तेव्हा कन्यादानचं जेव्हा शूट करायचो तेव्हा दोघी अंधेरीला राहायचो. मग आम्ही ओला उबरने तेव्हा ट्रॅव्हल करायचो, जेव्हा आमचं एकत्र शूट असायचं तेव्हा. तर एकतर आमचं वेगवेगळं, कारण का शूट लागायचं. माझं वेगळं मुक्ता घर, जेव्हा संकेत बरोबर लग्न होतं, तिचं वेगळं राणा घर, जेव्हा राणा बरोबर लग्न होतं. म्हणजे तसं रोज गप्पा मारायला भेटायला बोलायचं म्हणजे भेटायला असं मिळायचं नाही गप्पा मारायला. तर जेव्हा केव्हा आम्ही ओला उबरने ट्रॅव्हल करायचो तेव्हा इतक्या जोरदार गप्पा असायच्या आणि जोरदार आवाज, आमचा इंटेन्सिटी म्हणजे फुल इंटेन्सिटी, की त्या ओला उबरच्या ड्रायव्हरचे कान जवळजवळ फुटायचे बाकी असायचे लिटरली. त्याचं असं होतं की उतरा बाबा एकदाच्या आणि काही ते द्या पैसे, नाही दिलं तरी त्याला मग तुम्ही उतरून जा तुमच्या मार्गाला. सर असे किस्से आहेत आमचे, त्यातला आम्ही एकच सांगितलं. आणि आम्हालाही त्या दिवशी साधारण हीच भीती होती की कॅफेमधल्या लोकांचं म्हणजे फक्त कान फुटू दे नको, म्हणून आम्ही बसलो आहे पण बघा कोपऱ्यात, जेणेकरून आमच्या रेंजमध्ये साधारण आजूबाजूला असे कोणी जवळ माणसं नसतील. आम्ही जातानाच त्या कॅफेला ऑल द बेस्ट केलेलं होतं, आम्ही येतो आहे हां, साधारण सांभाळून राहा तुम्ही, म्हणून आम्ही बघतानाच कोपऱ्यातली जागा बघितली होती. आणि बघू शकता आजूबाजूला पण आमच्या रेंजमध्ये कोणी नाही.
सो अशा गप्पा मारून आणि पुढचे प्लॅन्स आमचे ठरवून झाले होते. आणि आम्ही ते खाऊन झाल्यावर असे वरच्या एक म्हणजे त्यांचं कॅफे तर खूप मोठं आहे. सो आम्ही तिथे वरच्या त्यांचा जो वरचा फ्लोअर आहे तिकडे आलो होतो. तो बघू शकता त्यांनी किती सुंदर ठेवला आहे आणि सगळीकडे अशी झाडं लावलेली आहेत छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये. अशी म्हणजे त्या कुंड्यांमध्ये तर झाडं आहेतच, बाकी पण अशी मोठी मोठी झाडं. सो असं ते छान असं ग्रीनरी वाटते. आणि तेवढं खाऊन झाल्यावर आम्हाला एक स्वीट डिश आणि स्वीट आयटम घ्यायचाच होता. सो आम्ही हा चॉकलेट चीज केक मागवला होता आणि ते ड्रिंक तिने तिच्यासाठी मागवलं होतं मोहितो. आणि छोटंसं आमच्यातलं एक कार्टून तिकडे दिसलं आम्हाला. आणि ह्या कॅफेला जर तुम्हाला जायचं असेल तर संध्याकाळीच बघू शकता संध्याकाळी वाईब असते तिकडे. म्हणजे अशी छान त्यांनी जी काही कमाल लाईटिंग केली आहे त्या कॅफेला ती बघू शकता तुम्ही बघा. आणि त्याची ती कमाल वाईब ती संध्याकाळीच येते. पण एनिवे तुम्ही सकाळी जाऊ शकता कधीही आणि तिकडचे जे काही फूड आहेत त्याचा आस्वाद घेऊ शकता. आणि संध्याकाळी ते कमालच वाटतं. तुम्ही बघू शकता एंट्रन्स आहे त्यांचं. आणि असं फायनली आम्ही आमचं गॉसिप करून गप्पा मारून तिकडचे आमच्या आवडतीचे पदार्थ खाऊन निघालो होतो. सो येस, छान झाला आमचा प्लॅन. बाय, लव यू.